श्री शनी देवा, सूर्यसुता शनी मूर्ती, तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू, शेषान चले स्फूर्ती, जय जय श्री शनी देवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आम्हाचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना परमार्थ कसा असावा आणि परमार्थ करत असताना पूर्वजांनी ज्या प्रथा, रीती, रिवाज यांनी त्यात ज्यांनी सुख पाहिलं अशा प्रथेचा पण आपण विचार करत असतो। ज्या 12 महिने आहेत, 12 महिन्यातला एक 13वा महिना पण येत असतो, याचाही महात्म्य आपण पाहिला। आणि त्याचबरोबर प्रत्येक दिवसाचं महात्म्य वेगळं वेगळं असतं, प्रत्येक क्षणाचं महात्म्य वेगळं वेगळं असतं, प्रत्येक तिथी वार असे विशेष काय दिवस असतात, काय प्रदोष असतात, काय सोमप्रदोष असतो, शनी प्रदोष असतो, गुरुपुष्य अमृत योग असतो, बुध प्रदोष असतो, अशा अनेक प्रथा आपण पाळत असतो। ही पाळत असताना जीवनामध्ये काही लोकांची मरगळ आलेली असते। काही लोकांना आपल्या उद्योगामुळे, व्यवसायामुळं, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांना साधना करता येत नाही। काही लोक साधना करत नाहीत, काही लोक श्रावण मासामध्ये साधना करतात, काही लोक विशेष असे दिवस असतील तर साधना करतात, पण त्याचं पुण्य म्हणावं तसं आपल्याला लाभत नाही। म्हणून ईश्वराने सुद्धा निसर्गाची रचना करत असताना काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं हे भौगोलिक, भौतिक, मानसिक, शारीरिक संपत्ती आहे ती प्राप्त व्हावी म्हणून देवानी वेगळ्या माध्यमातनं, वेगळ्या वेगळ्या उपासनेतनं, वेगळ्या वेगळ्या साधनेतनं आपल्याला फलप्राप्ती कसं मिळेल याची सुद्धा निर्मिती केलेली आहे। आणि देव सुद्धा देवळामध्ये असतात। आपण देवळाच्या रूपाने मूर्तीच्या माध्यमातून पूजक आहोत, आपण मूर्ती पूजक आहोत, आपण मूर्तीची साधना करतो, मूर्तीची साज सजावट करतो, आपण नटवतो, थटवतो, त्यांना विविध पद्धतीनं आपली जोपर्यंत मन भरून येत नाही तोपर्यंत आपण त्याची साधना करत राहतो। ती साधना कशी करावी याच्यासाठी हे आपल्या जीवनामध्ये सद्गुरू आपण करतो, सद्गुरूने परिपूर्ण अभ्यास करून जे काही निसर्गाच्या नियमाप्रमाणे पुराणाच्या, ग्रंथाच्या, वेदांतांच्या माध्यमातून शास्त्र आहेत याचा अभ्यास करून त्यातलं मर्म ओळखून थोडक्यात कमी साधनेमध्ये जास्त फळ कसं मिळेल याच्यासाठी ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात। ते आपल्याला अनन्य उपासनेचा मार्ग आपल्याला सांगत असतात। पण एवढं करूनही आपलं पूर्ण भागत नाही। एवढं करून सुद्धा आपल्याकडं खूप काही लोक असे आहेत की 50% लोक ह्याला सुद्धा वेळ देत नाहीत। म्हणून ईश्वराने एक निर्माण केलेला आहे, तो आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत हा 4 महिन्याचा चातुर्मास म्हणलेला आहे। हा मास म्हणजे महिना, चातुर म्हणजे 4 महिन्याचा हा मास आहे। या मासामध्ये सुद्धा देवाऱ्यात नसतात अशी पूर्वजांनी सांगितली। त्या पद्धतीने देव सुद्धा निजस्थानी जातात, विसाव्याला जातात। आणि म्हणून या काळामध्ये आपले दैत्य प्रबळ होतात, दुर्विचार, व्याभिचार, दुर्गुण अशाचा प्रभाव वाढत असतो या काळामध्ये। म्हणून आपण साधना करत असताना ह्या चातुर्मासाच्या काळामध्ये अधिकाने अधिक साधना जास्त करावी
काही लोक अनेक पद्धतीचं पथ्य पाळतात, काही लोक निरंकार असतात, काही लोक एकावळ करतात, काही लोक एकान्न करतात. मी अगदी शॉर्टमध्ये सांगतो, सगळं सांगायचं असल्यामुळं मला थोडं 4 शब्द तिकडे इकडे सुटतील किंवा 4 शब्द अधिक होतील. आपण थोडं समजून घेतला तरी विषय लक्षात येईल. या मासामध्ये चातुर्मासाच्या काळामध्ये वर्षा भरपूर होत असतो. वर्षा होण्याचं कारण जे निजस्थानी समुद्रामध्ये विष्णू, महाविष्णू, दैवत, आज विठ्ठल पांडुरंग आपला, याला विविध नावं आहेत, हा आपल्या स्वस्थानी जात असतो, म्हणजे निजस्थानी जातो. निजस्थानी जातो म्हणून पांडुरंगाला भेटण्यासाठी जी अनादी कालापासून चालत आलेली ही प्रथा आहे, वारी, पंढरपूरची वारी, आळंदीची वारी, देहूची वारी, त्र्यंबकची वारी, आपण वारी करत असतो. वाजत गाजत संतचा मेळावा आपला पंढरपूरला आपण गाठत असतो. आज देव तिथे आजचा दिवस राहतो आणि तो निजस्थानी विसाव्याला जात असतो. म्हणून आपण कळसाचं पूजन असो, त्या पंढरपूरच्या मातीचं तरी आपल्या पायाला स्पर्श झाला तर आपण पावन होतो. म्हणून आपण एवढ्या घाई गर्दीत, एवढ्या सुद्धा अथांग असा प्रजा तिथे गेलेले असतो. कितीतरी लाखामध्ये समाज असतो. कुठलाही जात भेद, पंथ, वय, मर्यादा काही नसते. सगळे जो तो आपल्या आपल्या नादामध्ये तल्लीन असतात पांडुरंगाला भेटण्यासाठी. आतुरतेने पांडुरंगा 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 म्हणून त्याला आतुरतेने भेटण्यासाठी जात असतात. हे जाण्याचा पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की याच्यानंतर पांडुरंग तिथे नसणार आहे, त्याचा अर्थ असा होतो. आणि पांडुरंग निजस्थानी जाणार आहे आणि निजस्थानी गेल्यानंतर जी प्रबळ शक्ती होते दुर्गुणाची, व्याभिचाराची, याच्यासाठी आपण साधना अधिक करत असतो चातुर्मासाच्या काळामध्ये. बघा, चातुर्मासाच्या काळामध्ये जेवढे सणवार आलेले आहेत तेवढे इतर 8 महिन्यामध्ये कधी आलेले नाहीत. संपूर्ण सणवार तो आषाढी एकादशीपासून तर कार्तिकी एकादशीपर्यंतच्या या काळामध्ये जास्तीत जास्त सणवार आहेत. जास्तीत जास्त रीतरिवाज, प्रथा याच मासामध्ये आलेल्या आहेत. म्हणून आपण साधना करत असतो. जास्तीत जास्त लोक या काळामध्ये साधना करत असतात. नामस्मरण असो, ग्रंथाचं पारायण असो, की छोटा मोठा ग्रंथ असो, कुठलाही ग्रंथ असो, मी नाव घेत नाही. प्रत्येक आपल्या धर्मातले सर्व ग्रंथ आपले समान आहेत. कुठलाही भेदभाव करण्यासारखा कुठलाही अध्याय नाही. कुठलाही संत, कुठलाही देव, कुठलाही पंथ हा छोटा मोठा नाही आहे. जो तो ज्या ज्या पद्धतीनं, ज्या त्या पद्धतीनं तो कार्यरत असतो, ज्या त्या पद्धतीनं तो ऊर्जा देत असतो. आता आपण तसं एखादा छोटा पंथ असेल, मोठा, अरे बाबा, रामायणामध्ये सगळे वानर सेना सेतू बांधत असताना खारुताईची पण गरज भासलीच तिथं. खारुताई पण होतीच तिची पण. तसा एखादा छोटा पंथ असेल, एखादा अनपढ असेल, अज्ञानी असेल, तर त्याचीही गरज आज काळाची गरज आहे. या काळामध्ये दानधर्म करावा, पुण्यकर्म करावा, तीर्थाटन करावा, जास्तीत जास्त आईवडिलांची सेवा करावी. या काळामध्ये वातावरण बदललेलं असतो. वातावरण बदललेलं असल्यामुळं पचनक्रिया मंदावते. पचनक्रिया मंदावते म्हणून आमच्या पूर्वजांनी एकावळची पद्धत ठेवली, उपवासाची पद्धत ठेवली. बघा, अग्निकुंड सुद्धा आपल्या, जसं विश्वामध्ये अग्निकुंड आहे, सूर्य अग्नी आहे, तसा आपल्या पोटामध्ये सुद्धा अग्निकुंड आहे. हा अग्निकुंड सुद्धा या गिरणाच्या पद्धतीनं, वातावरणाच्या पद्धतीनं तो पण मंदावलेला असतो. म्हणून आपण संध्याकाळचं जेवण कमी जेवावा, हलकं जेवण करावा, हे आमच्या संतांनी सांगून ठेवलेलं आहे. सकाळचा पूर्ण अन्न परिपक्व असतो, पूर्ण आपल्या दिवसभर हालचाल होत असते. त्याच्यामुळं सकाळचं भोजन हा राजेशाही असावी, दुपारचा भोजन हा संतासारखा असावा, संध्याकाळचं भोजन हा भिकाऱ्यासारखा असावा. भिकाऱ्यासारखा याचा अर्थ की ताजं न करता जे काय राहिलेलं आहे घरामध्ये, जे काय दुर्डीमध्ये असेल, पातेल्यात असेल, ते संपवण्याचा आपण प्रयत्न करावा. म्हणजे थोडं थोडं अन्न आपण ग्रहण करावा संध्याकाळच्या वेळेस. अशी एक पूर्वीची पद्धत आहे. या काळामध्ये एक एक क्षण असं वाया न घालवता जो कोणी साधना करेल त्याला पांडुरंग भेटल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. पण साधना करण्याची ही पद्धत आहे. साधना, मी देवाची कन्या आहे, मी संतांची कन्या आहे, मी पांडुरंगाची कन्या आहे, मी देव ऋषी आहे, मी देव पाहतो, मी संत आहे, देव मला प्रसन्न झालंय असं म्हणणाऱ्यावर तर देवाचं लक्ष जास्त असतं.
या काळामध्ये लक्षात ठेवा. ते पुराणातलं एक उदाहरण आहे. पुराणातलं उदाहरण असं आहे की द्रौपदी एकदा कृष्णाजवळ बसली होती. कृष्ण हे तिला सल्ला देत होते, आता चातुर्मास काळ येणार आहे, पुढचा माझा काळ आहे, त्या काळामध्ये प्रत्येक जीव प्राण्यांनी साधनाही करावी. तेव्हा द्रौपदी म्हणाली, मी तर देवाची बहीण आहे, मला साधनेची काय गरज आहे, मी कृष्णा तुझी बहीण आहे, मी साधना करणार नाही. तेव्हा त्या काळामध्ये अमरावतीमध्ये इंद्राचं दरबारामध्ये नर्त्य चालला होता. अप्सरा, रंभा ह्या ज्या नर्तिका आहेत ह्या नृत्य सादर करत होत्या. नृत्य सादर करत असताना तिथं अनेक प्रकारचे वाद्य होते, अनेक प्रकारचे वाद्य वाजवत होते. वाजवत असताना त्याचा आवडतं वाद्य होता तो पखवाज. त्या पखवाजाचं बंद तुटला, त्याचा दोरी तुटली, त्याच्या खुंटी तुटली. त्याची खुंटी तुटल्यावर इंद्रदेव संतापला. तो म्हणाला की या मृत्यूलोकामध्ये कुठेतरी पुण्य कमी आहे, कुठल्या तरी भागामध्ये भक्ती होत नाही. तर तुम्ही असं करा, सगळ्या दूतांना त्यांनी सांगितलं की तुम्ही मृत्यूलोकामध्ये जा, ज्या भागामध्ये पुण्य कमी आहे, ज्या घरामध्ये पुण्य कमी आहे, त्या घरामधलं जो कोणी नामस्मरण करत नाही माझा, विठ्ठलाचा, माझा म्हणजे विठ्ठलाचा, त्याचा मणक्याचा कणा काढून आणा आणि तो कणा या वाद्याला बसवा. आता सांगितल्याप्रमाणे सर्व दूत खाली आले, सगळीकडे पसरले, सगळीकडे शोधाशोध केली, कुठेही त्यांना भक्ती कमी दिसली नाही. सगळीकडे भक्तिमय वातावरण होता, भक्ती चाललं होतं, चैतन्य निर्माण झाला होता, सगळ्या घरामध्ये एक ऊर्जा होती. हे करत असताना सगळे दूत एकत्र आले, सगळे त्यांचे दूत एकत्र येऊन विचार करायला लागले की कुठंच कमी नाही भक्ती, पण नक्की कुठे असेल. मग त्यांनी अंतर्ज्ञानाने पाहिलं की द्वापार युगातली ही गोष्ट आहे. तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांनी सांगितलं की द्रौपदी कृष्णाची बहीण म्हणजे पांडुरंगाची बहीण, देवाची बहीण साधना करत नाही. मग काय केलं पाहिजे, मग तिथं जाणार कोण? ते म्हणले आपण धर्माचं पालन केलं पाहिजे, आपण धर्म पाळला पाहिजे. इंद्रदेवाचा जो धर्म आहे तो धर्म आपण पाळला पाहिजे, आपण नाही पाळला तर पुढची प्रजा कशी पाळणार. मग त्या दूताने धाडस केला आणि द्वारकेकडे निघाले आणि द्वारकेमध्ये गेले आणि गुप्त रूपाने तिथं आतमध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर कृष्णाला हे कळलं, कृष्ण हा देव होता. कृष्णाला कळलं, ते द्रौपदीला सांगतो गुप्त रीतीनं इंद्राचे दूत इथं आलेले आहेत आणि ते तुझ्या मणक्याचा कणा काढून घेणार आहेत. तो वाद्य बंद पडलाय तिथं, तो इंद्र खवळलाय. इंद्र हा सगळ्या देवांचा राजा आहे, त्याच्यापुढे माझंही काय चालणार नाही. तेव्हा द्रौपदी म्हणाले, अरे देवा, अरे म्हणलं कसलं काय, म्हणलं मी तुझी बहीण आहे, नाही चालायचं. दूत जवळ आले, द्वारकेत त्या महालामध्ये प्रवेश करणार इतक्यात द्रौपदी नामस्मरणाला सुरुवात केली, ईश्वराचं नामस्मरण सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर दूत तिथं सुद्धा फसले. ते म्हणाले की इथं सुद्धा नामस्मरण चालू आहे, मग कुठे अडखळा आहे. मग त्या द्वारकेमध्ये एक अशा वस्तीवर एक थोडीशी आंधळी म्हातारी होती. आंधळी म्हातारी ती गप्प बसली होती. तेव्हा ते दूत तिथं गेले, त्या म्हातारीचा मणक्याचा कणा काढला आणि तो कणा नेऊन वाद्याला बसवला. तेव्हा वाद्य चालू झाला. तसा आपला कणा काढून घ्यायचं का, आपला कणा आपण काढून द्यायचं का, म्हणजे आपण आदू व्हायचं का. मनाने विकलांग होणं सुद्धा एक प्रकारचं कणा काढल्या समान आहे. मनाने विकलांग होणं, घरामध्ये वाद निर्माण होणं, घरामध्ये एकात एक नसणं, एकमेकामध्ये मेळ नसणं, कलुषित मन होणं, कुंजूसपणा निर्माण होणं, द्वेष, मत्सर, हेवे द्यावे, हे सगळे जे काय म्हणतो आपण अनेक प्रकारचे दोष आहेत, हे मनामध्ये निर्माण होणं सुद्धा हे बाधकच आहे. म्हणून या चातुर्मासाच्या काळामध्ये आधी खूप प्रचंड प्रमाणात आपल्याला नामस्मरण करायला संधी मिळालेली आहे. मला सांगा, मनुष्य प्राणी सोडून इतरांना तो अधिकार राहिलाय का? इतरांना नामस्मरण करण्याचा अधिकार आहे का?
मग आपल्याला ईश्वराने निर्माण केलाय, ईश्वराने अधिक बुद्धी देऊन पृथ्वीवर पाठवलाय, मग आपण त्या संधीचा सदुपयोग घेतला पाहिजे. आपण त्या संधीचा सदुपयोग घेतला पाहिजे. सदुपयोग नाही घेतला तर काही कामाचं नाही. संप्रदायामध्ये अनेक लोक येतात, टाइमपास करायला येतात. मला कोणावर आक्षेप नाहीये, कोणाला मला नावं ठेवायचं नाहीये, माझी ती प्रथा नाहीये. मी शनी आहे, मी धर्म आहे. धर्माच्या चाकोरीतनं प्रत्येकाकडे पाहत असतो. प्रत्येकात दडलेला, हृदयात दडलेला ईश्वरच पाहत असतो. मग तो अपराधी असू दे, त्याला सद्बुद्धी कशी ईश्वराने देईल हेच मी बघत असतो. ह्याच्या पलीकडे मला काय सुचत नाही. एक अशा ठिकाणी एक सत्संग चालला होता. एक सत्संगामध्ये तो वैकुंठामध्ये महाशिव महाविष्णू एकत्र बसले होते. बसल्यानंतर नारायण गेला तिथे. नारद मुनी नारायण नारायण करत गेला आणि तो वीणा घेऊन गेला आणि तो म्हणाला, देवा अहो आपण एकटेच बसलाय. म्हणलं पृथ्वीवर कलियुगातल्या एखाद्या साधूच्या आश्रमामध्ये गेला तरी 500 मिळतील तुम्हाला, तुम्ही एकटेच कसं काय बसलाय? मग तेव्हा महाविष्णू म्हणाले, अरे नारद, म्हणले की कलियुग आहे, कलियुगामध्ये असं चालणारच आणि वैकुंठामध्ये कोण यायला तयार नाहीये, सगळे नरकामध्ये जाणार आहेत, सगळे नरकामध्ये लाईन लागली. असं कसं, मी घेऊन येतो असं त्यांनी सांगितलं. महाविष्णूंनी सांगितलं, अरे नारद, तुला एक पण भेटणार नाहीये, एक पण भेटणार नाही की वैकुंठात येणारा. हा वारीला जाणारा ढोंगी बदमाश आहे, घरात हाकलून दिलेलं आहे. कुणीतरी बायकोनं चहा पावडर आण, साखर आण, पाहुणा येणार आहे असं सांगण्याने गेलेलं आहे. अनेक पद्धतीनं विष्णूंनी त्यांना सांगितला, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नारद मुनी नव्हता. आणि नारद मुनी म्हणाला, तुम्ही मला एक विमान द्या, मी पृथ्वीवर जातो. आता तुमच्यासाठी सदेह सशरीर मनुष्याला घेऊन येतो. विष्णूंनी दिलं विमान नारद मुनीला. एका ठिकाणी संप्रदाय चाललं होतं असं, त्या संप्रदायामध्ये तिथे जाऊन विमान उतरवला आणि तिने मनुष्याचं देह धारण केला नारद मुनी. आणि संप्रदाय प्रसाद घेऊन बाहेर पडला. सगळे लोक बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर तिथे तो नारद मुनी जाऊन म्हणायला लागला प्रत्येकांना, जय हरी विठ्ठल. म्हणलं विमान आणलेलं आहे, ज्या वैकुंठात जाण्यासाठी वैकुंठवासीचं तुम्ही नामस्मरण करताय वैकुंठातल्या देवाचं, तर तुम्हाला त्याची भेट घालतो आणि सरळ सहदेह घेऊन जातो, बसा विमानात. प्रत्येक जण म्हणायला लागले, मला गुराला पाणी पाजायचं आहे, मला रानात जायचं आहे, माझी पेरणी राहिलेली आहे, माझं तो देणेकरी आहे, माझ्या दुकानातलं सामान संपलंय, माझं बायको डिलिव्हरीला आहे, माझी आई आजारी आहे. अनेक कारणं सांगून सगळे निघून गेले. ज्या देवाचं नामस्मरण करत होते, ज्याची साधना करत होते, नाच गाणं करत होते, पांडुरंगाचं स्मरण करणारे माणसं सुद्धा एकही तयार झाले नाहीत. शेवटी एक म्हातारा होता, काठी टेकवत तो निघाला. फेटा होता, पायामध्ये मजबूत असे जोडे होते, त्याची वर्णनच करता येत नाही. अशा पद्धतीनं जात असताना नारद मुनी तिथे गेला आणि त्याला सांगितलं, आजोबा, म्हणलं तुम्ही वयस्कर आहात, तुम्ही विठ्ठलाचं आयुष्य, विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये बरेच आयुष्य घालवलात, तर त्याचं पुण्य म्हणून तुम्हाला सशरीर मी घेऊन जातो वैकुंठात. तो म्हणाला, माझ्या मुलाचं लग्न झालं नाही, मुलाचं लग्न झालंय की मी येतो. चला बा, एकटा तरी तयार झालाय. म्हणून तो एका वर्षाने आला. पांडुरंगाच्या कृपेने नारद मुनी 1 वर्षाने परत आला. परत आल्यावर त्या म्हाताऱ्याच्या मुलाचं लग्न झालं होतं. झाल्यानंतर त्यांनी बोलल्याप्रमाणे त्या नारद मुनीने त्या म्हातार बाबाला सांगितलं की तू बस, आता विमानात मी घेऊन जातो. तेव्हा म्हणाला नारद मुनी, मला माफ कर. म्हणलं आता लग्न झालं, 1 वर्षाच्या आत एक पोरगा होईल. म्हणलं त्याचं नातूचं एवढं तोंड बघून मी येतो. म्हणलं आता नारद मुनी म्हणाला की एकटा तरी तयार झालाय कसा तरी. म्हणलं ठीक आहे, मग तो पुढच्या वर्षी येतो. पुढच्या वर्षी परत आला. पुढच्या वर्षी आल्यानंतर घरात पाळणा हल्ला होता. नातवाचं तोंड आजोबांनी पाहिलं होतं. मग तो घराच्या बाहेर अंगणामध्ये कुऱ्हाडीला धार लावत बसला होता. कुऱ्हाडीला धार लावत अंगणात बसायचा असतो. का बसायचा असतो? की जाणाऱ्या येणाऱ्याला कळलं पाहिजे, हा गावगुंड मी आहे, गावाचा गुंड मी आहे, सगळ्यांचं लुटलंय मी, सगळ्यांचं ओरबडलंय मी, मला निस्तरायचं आहे
निस्तरण्यासाठी मला कुऱ्हाडीची गरज आहे, हे त्याला दाखवायचं होतं. तो कुऱ्हाडीला बसणार, अंगणातच बसणार धार लावत. मग तो तिथं नारद मुनी आला आणि तो म्हणाला की आजोबा तुम्ही बोलल्याप्रमाणे नातू झालेला आहे आणि तुम्ही आता चला, नातूचं तोंड बघितलंय. तेव्हा आजोबा म्हणाला की मला अजून एक वर्ष संधी दे, का तर मी जे लबाडीनं कमवलेलं आहे, मी जे विठ्ठलाच्या नावाच्या आड बसून जे नाटकं केलेलं आहे, ते नाटकं सगळं उघडं पडता कामा नये. पोरग जरा मोठं होऊ दे, हाताला येऊ दे, मग मी येतो. आता नारद मुनी गप बसावं लागलं. 3-4 वर्ष गेले ह्याच्यामध्ये, एकाच्या नादी लागून 3-4 वर्ष गेले. करायचं काय बरं, ह्याला सोडावं तर दुसरा तयार होणार नाही. आणि पांडुरंगाला तर आपण शब्द दिलाय, विष्णुदेवाला तर शब्द दिलाय की मी कुणाला तरी घेऊन येतो, एकाला तरी. शेवटी मग ठरल्याप्रमाणे तो गेला आणि 5 वर्षांनी तो आला. 5 वर्षांनी आला. आल्यानंतर म्हातारा पाहतो तर ते घरामध्ये म्हातारा नव्हता. घरामध्ये म्हातारा नव्हता. मग यांनी नारद मुनींनी अंतर्मनाने आत्मज्ञानाने त्यांनी पाहिलं, दिव्यदृष्टीनं पाहिल्यानंतर तो म्हातारा त्या घरातनं संपला होता. आणि त्या घरामध्ये एक कुत्री व्याल्ली होती. कुत्र्याला 7-8 पिलं होते आणि त्या पिलातलं एक पिलूचा आत्मा हा म्हाताऱ्याच्या रूपाने तिथं आला होता त्या घरामध्ये. मग नारद मुनी तिथे गेला, त्या पिलाकडे गेला आणि तो म्हणाला, अरे दे म्हातार बाबा, म्हणलं तू एक कुत्र्याच्या रूपाने तू जन्माला आलास, तरी तुझी आस सुटली नाही. तेव्हा तो म्हणाला की माझ्याबरोबर जन्मलेले माझे शत्रू आहेत, ज्यांचं लुटलंय, ज्यांचं ओरबडलंय, हे माझ्याबरोबर आलेत, ह्यांना मारल्याशिवाय मी वर येणार नाही. नाहीतर म्हातार बाबा तो म्हणाला त्या कुत्रीच्या रूपाने, तो कुत्रा पिलाच्या रूपाने म्हणाला की हे सगळ्यांना, माझ्या घरातल्या मंडळी सगळ्यात चावल, माझं वंश संपल. 1 वर्ष मला संधी दे, जास्त नको आता संधी देऊ, 1 वर्ष. परत 1 वर्ष संधी दिली नारद मुनीने. परत 1 वर्षाने म्हातार बाबा आला. तो कुत्र्याचं पिल्लू का तिथं नव्हतं, पण बाकीचे कुत्र्याचे पिल्लं मात्र होते. हे सगळे एकत्र आले होते आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाला मारलं. आणि हा परत त्याचा आत्मा कुठं झालाय तर पाहायला गेला दिव्यदृष्टीनं नारद मुनीनं, तर त्या कुत्र्याचा पिलाचा आत्मा बेडकाच्या रूपाने निर्माण झालं होतं आणि बेडूक न्हाणीच्या बाहेरच्या बाजूला असं गोळा होऊन अंग फुगून बसलं होतं. परत नारद मुनी गेला तिथे. नारद मुनी म्हणाला, अरे म्हणलं की ते नीच वृत्तीचा आहेस, अरे म्हणलं या इस्टेटीसाठी, या प्रॉपर्टीसाठी तुला वैकुंठात सहदेव घेऊन चाललो होतो, त्याची तयारी नाही. तू माणसाच्या जन्मातनं कुत्र्याच्या जन्मात आलास, कुत्र्याच्या जन्मातनं बेडकाच्या जन्मात गेलास, आणि तू आता तरी चल दादा, तुला बेडकाच्या शरीरासह घेऊन जातो. म्हातार बाबा म्हणाला, अरे म्हणलं माझ्या नादी कशाला लागलास, म्हणलं माझ्या घराला दिष्ट लागू नये, माझ्या नातवंडांना दिष्ट लागू नये, कुणी करणी धरणी करू नये, म्हणून मी यांच्या न्हाणीचं पाणी माझ्या अंगावरनं जावं, यांच्या आंघोळीचं पाणी, यांचं वापरलेलं पाणी माझ्या अंगावरनं जावं म्हणून बेडूक घेऊन इथं बसलो. काय संप्रदायामध्ये, कलियुगामध्ये मला सांगा, काय धर्म करताय? अरे हे देवळा आता चित्त पायतं ना. इथं किती जण बसला तर प्रत्येकाचं ध्यान महाराजांचं प्रवचन कधी संपल, कधी आरती होईल, कधी प्रसाद घेऊन शेत गाठू, कधी घर गाठू, कधी व्यवसायावर जाऊ, कधी धंद्यावर जाऊ, कुणाला तंबाखूची तलब झाला असेल, महाराजांचं कधी संपलं आणि बाहेर जाऊन कधी तंबाखू चोळू. अजिबात देव पावणार नाही. एका सेकंदात सांगून टाकलो. आणि देव पावायचा असेल तर 1 मिनिट 1 सेकंद सुद्धा लागणार नाही. ती स्थिती मनाची निर्माण करायची असेल तर पूर्ण 4 महिने चातुर्मासाच्या काळामध्ये आपण मनोमनी साधना केल्या पाहिजे. इच्छित भावना पूर्ण होणार. बोला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले.